अंतरवाली सराटीतील उपोषण आता स्थगित करण्याचा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे। जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। मात्र सरकारने जरांगे यांच्या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही। मात्र शंभूजीराजे देसाई यांनी दिलेली मुदतही संपली आहे। रात्री मराठा बांधवाच्या आग्रह खातर जरांगे यांनी सलाईन लावून घेतले होते। त्यामुळे आता उपोषण करून काहीही उपयोग नाही असं म्हणत जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान मला पुणे कोर्टाने अटक वॉरंट जारी केलेला आहे। फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून हे झालेलं आहे। मात्र मी जेलमध्ये जायला तयार आहे, कारण मी काहीही गुन्हा केला नाही, काहीही पाप केलं नाही आणि कोर्टाने आताच का वॉरंट काढलेला आहे अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली। पण 13 तारखेच्या नंतर वेळ संपली। सरकारने एक अक्षराने तुमचे संपर्क केला, सरकारने तुम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही। उपोषणाच्या काळात 13 पासून ते आजपर्यंत नाही त्यात मी पडत नाही, मी त्यात पडत नाही। मी ओरिजिनल हो गाडवान कट्टर मराठा खानदानी मराठा त्यात पडत नाही। बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे, मग तिकडे गेले इकडे कमी आली तसं नाही। माझ्या शक्तीच्या बळावर, माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन केलं आणि मिळणारा न्याय हिसकवणार जो रूल आहे माझ्या मराठा समाजाचा, क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो कुठं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा, आपल्याला ते जमत नाही। सरळ निघतो, सरळ सगळ्या मंत्र्यांना माहिती। मंत्री का आले नाही तर तिथं खरं कारण मला जे वाटलं ते सांगतो। एकाला यायला तोंड नाही, सगळे यायचे सांगतो। सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिल्या, मग जाऊन तिथं करावं काय, बोलू काय? फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं। मग सरकारला कळत असलं काय कच्चा असते, राज्य कशाला म्हणतात, राज्यातला मराठा कशाला म्हणतात आणि आपण सत्तेत असून काय उपयोग, हे पश्चाताप इतका आला असताना तर यांनी मला सलाईन जबरदस्ती लावायला आणि मी पुढं मला करून द्यावं, मी करायला तयार, पण बिना सलाईन लावून मी इथं पडून राहून नाही। कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही, माझं काहीच होत, काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून पोषण करणं। म्हणजे उगाच वेळ काढूपणा आहे म्हणतो आणि वेळ वायाला घालणे। तेवढे वेळेत तर माझा इकडं जवळपास 25% महाराष्ट्राला येडा आहे लोक विधानसभेच्या तयारी। आता दरेकर फरेकर सगळे ओठणे लावतो, त्याच्या सरशी नागपूर बी आमचं ओठणे लावतो, त्यांना एक गप बसायचं ना तर त्या सरशी सगळे ओठणे लावतो। थांब मला तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून तुला मागूनच घालायला लागतं का वाबी, पुढून तू येतच नाही तू, तुला मागूनच घालायला लागतं का वाबी। पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना तो ह्यामुळे त्यांना इतका फटका बसणार आहे म्हणा बाळा, तू फक्त बघ माझ्या, तू फक्त माझ्या बघ, तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं। तू म्हणजे हे 2-3 जण कीड लागलेली, फडणवीस साहेब हे 2-3 जण भाजपला लागलेली कीडी, हे 5-7 जण कीड आहे भाजपला लागली। पण तुम्हाला सलाईन रात्री समाजाच्या दबावामुळे लागली का सरकारने जबरदस्ती दिली? सरकारला असं वाद देतो मी, सरकार फारकार माझा समाज ऐकत नाही। माझा समाज रडायला लागला मोठं मोठं, तुमचं होतं नव्हतं, मला नव्हतं म्हणजे बांधव, कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं समजत। मला जे वाटतं ते मी खरं बोलतो, मला जास्तीचं समजत नव्हतं, मी फक्त आरडत होतो की मला लावून। पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नाही। सरकारचे टप्पर बी नाही आपल्याला बरंच चालायला लावलं। शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजेत, तुम्ही असाल तर ते 4 महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण, आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळेल, तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागेल, आणि तुम्ही असल्यावर समाज बी एकजूट राहील, नाही तर सगळे सैरा बाहेर होते। तुम्ही पाहिजे लावली, सलाईन लावून पडून राहून उपयोग नाही हे मला समजतं।